स्वतःच्या कर्माचा गर्व झालेला कौंडिन्य ऋषीप्रमाणे आपल्याला दारिद्र्य, मनस्ताप, अपमान, निंदा, लाचारी येऊ नये. आमच्या सदैव तुझ्या उपकाराची जाणीव, तुझ्या अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे. आम्हाला तुझी प्राप्ती होऊ दे. अनंत विश्वाला सामावून घेणाऱ्या प्रत्येक कणाचा जो स्वामी आहे त्याच्याच हातात आपली दोर आहे हे भान असणे व त्यानुसार आपण कृती, विचार, आचार, स्वभावावर अंकुश असणे. या दिवशी अनंत रूपात, अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूचे 101 तुळशीपत्र वाहून पूजन केले जाते. तुळशीसारखे पावित्र्य, भक्ती, त्याग आमच्यात निर्माण होऊन आम्हीही तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात, हृदयात आम्हाला तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे, हेच हे व्रत सांगत असते. गतवैभव, गतमान, मनशांती मिळवून देण्याचे हे सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे व्रत आहे. तर हे व्रत कसे करायचे? त्यानंतर अनंता, ज्या धाग्याला 14 गाठी असतात तो अनंता कसा तयार करायचा, पुरुषांनी कोणत्या हातात बांधायचा, स्त्रियांनी कोणत्या हातात बांधायचा आणि बांधताना मंत्र कोणता म्हणायचा, या संदर्भात सगळी माहिती आपल्या चॅनलवरती एका व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर नक्कीच तुम्ही तेथे जाऊन आपला व्हिडिओ बघा आणि या पद्धतीने अनंत व्रताचे आचरण आपल्या जीवनात करा. श्री स्वामी समर्थ.